जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पवित्र अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आपेगाव, तळेगाव, बोदेगाव, घोळेगाव, धोत्रे या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। कोळ नदीवरील बंधारे पाण्याने भरून मिळावे यासाठी या परिसरातील महिला भगिनींसह नागरिकांनी प्रथम महिला आमदार कोल्हे यांना निवेदनाद्वारे साकडे घातले होते। याला यश आले। नांदूर मधेश्वर जलद कालव्यातून पूर्व भागातील पाणी पुरवठा योजनांसाठी माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे व श्री विवेक कोल्हे यांचे प्रयत्नातून पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता झाली आहे। याबद्दल पूर्व भागातील सर्व ग्रामपंचायत व महिला भगिनींच्या वतीने सौ स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले। स्नेहलताताई कोल्हे यांनी या प्रश्नावर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट पाठपुरावा केला होता। चालू पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने पूर्व भागातील या परिसरातील पशुधनाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावर मार्ग काढण्यासाठी सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी या परिसरात बंधारे खोलीकरण व दुरुस्तीकरण याला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे। तोच वसा बिपिनदादा कोल्हे यांनी पुढे चालविला आहे। विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या कोपरगाव मतदारसंघातील जनतेला विकासाचे स्वप्न दाखविले। हे स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत मागील 4 वर्षात मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर घेऊन येतात आमदार आशुतोष काळे यशस्वी झाले असल्याचे महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धर्मचंद बागरेचा यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा लेखाजोखा मांडताना त्यांनी म्हटलं आहे। मतदारसंघातील काकडी विमानतळावर विकास, कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या शासकीय इमारती, तीर्थक्षेत्र विकास, विजेचा प्रश्न, आरोग्य प्रश्न सोडवून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई, पीक विमा भरपाई शेतकऱ्यांचा मिळवून देऊन शासनाचे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील गरजू पात्र लाभार्थ्यांना आमदार आशुतोष काळे यांनी मिळवून दिला आहे। विरोधकांकडे विकासाची दृष्टी नसल्यामुळे त्यांच्या डोळ्यात हा विकास नक्कीच खुपणार आहे। मात्र या विकासाचे मतदारसंघातील जनता सुखावली आहे। हीच आशुतोष काळे यांच्या 4 वर्षात कामाची पावती असल्याचे महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धर्मचंद बागरेचा यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जामखेड तालुक्यात सर्व गावातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 अंतर्गत ज्वारी बियाण्याचे वाटप तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे कृषी सहाय्यक शीतल चिनके यांच्या हस्ते राजमाता कृषी शेतकरी गटातील शेतकऱ्यांना ज्वारी 1 फुले सुचित्रा या सुधारित बियाण्याचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रगतशील शेतकरी बापूसाहेब शिंदे, सोपनराव कारंडे, लक्ष्मण झारगड, चंद्रकांत पवळ, नंदकुमार काळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली पूर्व भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून वारी गावाकडे पाहिले जाते। या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून 17 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंच सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघून पहिल्यांदा जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच पदासाठी अनेकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। राज्य मार्गाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली ग्रामपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी संयुक्त कारवाई करत राज्य मार्गालगत बांधलेले बस स्टँड जमीनदोस्त केले। मात्र आता नवीन बांधकामासाठी आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर होऊन गाव पुढाऱ्यांच्या टोल वाटोलवीत बांधकाम रखडले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बांधकामासाठी जागा मिळावी म्हणून चक्रा मारत आहेत, तर ग्रामपंचायत सदस्य लपाछपीचे खेळ खेळत बांधकामाला खोडा घालीत आहेत। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। सकाळी धुक्याची चादर, दुपारी कडक उन्हाचा तडाखा आणि रात्रीचा हलकासा गारवा अशा वातावरणातील कमालीच्या बदलाने सर्वसामान्य नागरिक शेतकरी त्रस्त झाले आहेत। या बदलाने काही जुनी दुखणे यांसह व्हायरल इन्फेक्शन पाहायला मिळत आहे। पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात असून यंदा ऑक्टोबर हिटाचा जबरदस्त तडाखा 2-3 दिवसांपासून कर्जतला बसत आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कायदेशीर सल्लागार वकील मिलिंद पवार यांच्या मार्फत आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। आव्हाड यांनी हजारे यांच्यावर वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली असून अण्णा हजारे यांनी आव्हाड यांच्या विरोधात कायदेशीर पाऊल उचलले आहे।
कधी दुष्काळ तर कधी अतिरिक्त पाऊस या परिस्थितीत ऊस शेती सापडते. परिणामी त्यावर अवलंबून असणाऱ्या साखर उद्योगासह सर्वच घटकांना त्याचा फटका बसतो. त्याचे गंभीर परिणाम सहकारी साखर कारखान्यावरही होतात. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांनी साखर उद्योगात स्थैर्यता आणून नाविन्यपूर्ण उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत साखर उद्योगासह सहकाराला दिलासा देण्याचे मोठे काम केल्याचे प्रतिपादन राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. साई भक्तांच्या सुविधेसाठी वर्षापासून तयार केलेले दर्शन रांग व शैक्षणिक संकुल साई भक्तांसाठी उघडे करणे गरजेचे आहे. मात्र पंतप्रधान मोदी येणार म्हणून दर्शन रांगेचे लोकार्पण रोखणे हा भाविक भक्तांवर अन्याय ठरेल असे सांगत यापुढेही वर्षानुवर्ष पंतप्रधानांना उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्यास आपण भाविक भक्तांची गैरसोय होऊ देणार का, असा परखड सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केला आहे. शेती अवजारे विक्री दुकानात कामास असलेल्या आरोपीने साथीदारांना बरोबर घेत मळणी यंत्र चोरी केले. ते विक्री करण्याचा डाव आखण्यापूर्वी 24 तासात पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरी केलेला व चोरीसाठी वापरलेला असा एकूण 10,70,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील सर्व घटना CCTV मध्ये चित्रित झाली आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये त्या सांगत मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.